कधी एकदा दादूला सांगते असं झालं होतं तिला. खूप वेळ वाट पाहत होती त्याच्या ऑफिसमधून येण्याची. सारखी दारापर्यंत येरझाऱ्या घालत होती. फायनली तो आला. पण त्याचा उतरलेला चेहरा बघून नाराज झाली. आधी त्याचा मूड ठीक करू मग सांगू म्हणून चिअर करायला त्याच्या गर्लफ्रेंडवरून त्याला चिडवलं. पण झालं उलटच. तो चिडला तिच्यावर आणि जोरात ओरडला, मूर्ख, आल्या आल्या डोक्याला शॉट लावू नकोस. तुला काय करायचंय, आमच्यात पडू नकोस. लहान बहीण आहेस, लहानच राहा. ऑफिसमध्ये बॉसने झापलं होतं आणि नंतर गर्लफ्रेंड बरोबर भांडण झालं. पण सगळा राग निघाला धाकट्या बहिणीवर. धाकटी म्हणजे काय, जेमतेम 1.5-2 वर्षाचं अंतर होतं दोघात. भाऊ बहीण कमी, मित्रमैत्रीण होते एकमेकांचे. खूप खेळायचे, खूप भांडायचे, पण खूप जीव होता एकमेकांवर. दादू दादू म्हणून सतत त्याच्या मागे असायची. कोणतीही गोष्ट त्याला विचारल्याशिवाय करायची नाही. एक वेळ आई बाबांचं ऐकायची नाही, पण दादूचं लगेच ऐकणार. छोट्यातली छोटी गोष्ट त्याला सांगणार. मग ते मैत्रिणीशी भांडण असो की कॉलेजमधला क्रश किंवा टीचरचा ओरडा, घरी आल्या आल्या त्याला रिपोर्टिंग झालंच पाहिजे. त्याचीही ती हक्काची मैत्रीण होती. तोही सगळं शेअर करायचा तिच्याशी. तिची चपर चपर ऐकल्याशिवाय ना दिवस सुरू व्हायचा ना शांत झोप लागायची. पण आज चुकून सगळा राग तिच्यावर निघाला. खरं तर तो तिच्यावर कधीच चिडायचा नाही. उलट आई बाबांच्या रागापासून नेहमी वाचवायचा. तिची चूक शांतपणे समजावून सांगायचा. मग आज असं का केलं दादूने म्हणून तिला खूप वाईट वाटलं. ऑलमोस्ट रडायला आली. तो जो रूठा तो कौन हंसेगा, तू जो छोटा तो कौन रहेगा, तू चुप है तो ये डर लगता है, अपना मुझको अब कौन कहेगा, तू ही वजह तेरे बिना बेवजह बेकार हूँ मैं, तेरा यार हूँ मैं, तेरा यार हूँ मैं. तणतणात तिच्या खोलीत गेली. त्याला जरा गिल्टी वाटलं. उगाच तिच्यावर ओरडलो. तिच्या मागे धावत गेला, तिला समजवायला, मनवायला. पण तिने रागाने धाडकन दार तोंडावर लावलं. गर्लफ्रेंड मिळाली म्हणून तुला आता माझी किंमत नाही. दुष्ट, जा आता. पुन्हा कधीच बोलू नकोस माझ्याशी. जाते नहीं कहीं रिश्ते पुराने, किसी नए के आ जाने से, जाता हूँ मैं तो मुझे तू जाने दे, क्यों परेशान है मेरे जाने से, टूटा है तो जुड़ा है क्यों, मेरी तरफ तू मुड़ा है क्यों, हक नहीं तू ये कहे कि यार अब हम ना रहे, एक तेरी यारी का ही सातों जन्म हकदार हूँ मैं, तेरा यार हूँ मैं. तसाच उभा होता दाराबाहेर. तिने त्याला मेसेज पाठवला. तो वाचून त्याला आनंद झाला, पण अचानक मनात एक पोकळी निर्माण झाली. पोटात गोळा आला. त्याच्या लाडक्या बहिणीचं एअर तिकीट बुक झालं होतं. 2 वर्षासाठी ती परदेशी जाणार होती शिकायला. तिकीट्सच सांगायला ती त्याची वाट पाहत होती आणि आल्या आल्या भांडण झालं. धुसफुसत होती खोलीत. स्वतःशीच बडबड करत उगाच सामान अस्ताव्यस्त करत होती. तेवढ्यात दाराच्या खालच्या फटीतून एक चॉकलेट बार आला. त्यावर लिहिलं होतं,
ए वेडी, दार उघड. तिला रडता रडता हसू आलं. अब आया ना लाईन पे म्हणत तिच्या आवडीचं चॉकलेट म्हणून घाईत ते उचललं, तर ते फक्त रॅपर होतं. आता मात्र चांगलीच चिडली. दार उघडत ओरडली, तूच आहेस बेअक्कल गाढव. आणि तू बावळट चिचुंद्री. एकमेकांवर ओरडत ओरडत गळ्यात पडले. खोटं खोटं भांडता भांडता कधी डोळ्यातून पाणी आलं कळलंच नाही. त्याने हळूच ते चॉकलेट तिला भरवलं. कोणता कोर्स, कोणती युनिव्हर्सिटी, त्यांना मेल्स पाठवायचे, तिची तिथे राहायची सोय, सगळं तर त्यानेच पुढाकार घेऊन केलं होतं. पण आता जेव्हा हातात तिकीट आलं आणि 15 दिवसात तिला जायचंय, ह्या विचाराने मात्र खूप अस्वस्थ झाला. एकटी एवढ्या लांब कशी राहील? जमेल ना नक्की तिला? काही मदत लागली तर पटकन जाताही नाही येणार. तिच्याशिवाय घर सुनं सुनं होऊन जाईल. आमची मजा मस्ती बंद होऊन जाईल. आता मी कोणाशी भांडू? कोणाला त्रास देऊ? अरे यार चिंगू, नको ना जाऊ. आजा लड़े फिर खिलौनों के लिए, तू जीते मैं हार जाऊं.